पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलीस तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी सिया गोयल हिला केतन सोबत लग्न करायचं नव्हतं. केतन हा डोक्यावर केसांचा वीग वापरत होता आणि तो तिला नवरा म्हणून नको होता. याच कारणावरून तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा खुनाचा कट रचल्याचं प्राथमिक तपासात समोर येते. केतन अग्रवाल खून प्रकरणात समोर आलेली ही माहिती खरंच अत्यंत संतापजनक आणि मानवी मानसिकतेचा क्रूर चेहरा दाखवणारी आहे. केवळ केतनचं टक्कल होतं आणि तो डोक्यावर वीग वापरायचा या एका क्षुल्लक कारणावरून सिया गोयलने एका निष्पाप तरुणाचा आयुष्यभराचा प्रवास संपवलाय. एका उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील मुलीची ही विकृत अक्कल पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. सुरुवातीला एक साधा अपघात वाटणारी ही घटना पोलीस तपासादरम्यान अत्यंत थंड डोक्याने रचलेला एक भयानक आणि क्रूर घातपात असल्याचं समोर आलंय. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी होती केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी. सिया गोयल हिला केतन अग्रवाल सोबत कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचं नव्हतं. केतन डोक्यावर केसांचा वीग वापरत होता, म्हणजेच तो पूर्णपणे टक्कल असलेला व्यक्ती होता आणि हेच कारण सियाला या लग्नापासून दूर नेण्यास कारणीभूत ठरलं. तिला एक टक्कल असलेला माणूस आपला नवरा म्हणून नको होता. याच एका कारणावरून आणि कुटुंबाच्या दबावामुळे होणाऱ्या लग्नातून कायमची सुटका करून घेण्यासाठी सियाने आपल्या जुन्या प्रियकराच्या मदतीने केतन यांच्या खुनाचा अत्यंत धक्कादायक आणि क्रूर कट रचला. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचं लग्न कौटुंबिक संमतीने ठरलं होतं. हा विवाह अत्यंत मोठ्या थाटामाटात जयपूर आणि उदयपूर येथे आयोजित करण्याचं नियोजन सुरू होतं. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि लग्नाची तयारी अत्यंत अंतिम टप्प्यात आली होती. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत सिया गोयल अजिबात आनंदी नव्हती. तिचे कुटुंब तिच्यावर या लग्नासाठी वारंवार दबाव टाकत होते, तर दुसरीकडे सियाचं मन तिचा जुना प्रियकर चेतन चौधरी याच्यामध्ये गुंतलं होतं. त्यातच जेव्हा सियाला समजलं की केतन अग्रवाल यांच्या डोक्यावर नैसर्गिक केस नसून ते वीग वापरतात, तेव्हा तिचा राग आणि तीव्र नापसंती अधिकच वाढली. एका वीग वापरणाऱ्या आणि टक्कल असलेल्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवणं तिला आपल्या प्रतिष्ठेला आणि आवडीला धरून वाटत नव्हतं. तिने आपल्या कुटुंबाकडे या लग्नाला नकार देण्याचा प्रयत्न केला, परंतु कौटुंबिक दबावापुढे तिचं काहीच चाललं नाही. अखेर या लग्नातून आणि केतनच्या आयुष्यातून कायमचे मुक्त होण्यासाठी तिने एक भयंकर मार्ग निवडायचं ठरवलं. या लग्नाचा काटा कायमचा काढण्यासाठी सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्याशी संपर्क साधला. चेतन आणि सिया हे दोघेही गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या सतत संपर्कात होते. पोलीस तपासात समोर आलेल्या कॉल डिटेल्सनुसार या दोघांमध्ये हजारो वेळा फोनवर संभाषण झालं होतं. केतन अग्रवाल यांना संपवण्यासाठी त्यांनी मिळून एक अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध आराखडा तयार केला. हा खून असा असावा जो कोणालाही संशयास्पद वाटणार नाही आणि तो एक अपघात म्हणून जग जाहीर होईल अशी त्यांची योजना होती. यासाठी त्यांनी लोहगड किल्ल्याची निवड केली, जिथे पर्यटकांची गर्दी असते आणि खोल दऱ्यांमुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता नेहमीच वर्तवली जाते. केतन अग्रवाल यांना आपल्या मृत्यूच्या या जाळ्याची कोणतीही कल्पना नव्हती. सियाने केतन यांच्याशी मूळ जवळीक साधण्यास सुरुवात केली आणि त्यांना ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर नेण्याचा आग्रह धरला. 18 जूनला केतन यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून सियाने त्यांना लोहगड किल्ल्यावर नेलं. मात्र हा केतन यांचा पहिला आणि एकमेव प्रवास नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी 14 जूनलाही सियाने केतनला किल्ल्यावर नेऊन दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी नशिबाची साथ असल्यानं केतन एका झाडाचा आधार मिळाल्यामुळे दरीत कोसळण्यापासून वाचले होते. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर सिया आणि चेतन यांचे मनसुबे बदलले नाहीत. त्यांनी अधिक तीव्रतेने दुसऱ्यांदा प्रयत्न करायचे ठरवलं. अखेर 18 जूनला वाढदिवसाच्या दिवशी सिया केतनला पुन्हा लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. तिथे ठरलेल्या कटानुसार चेतन चौधरी आणि आधीच हुडी घालून आणि स्वतःची ओळख लपवून दबा धरून बसला होता तो चेतन. किल्ल्यावरील एका निर्जन आणि खोल दरीजवळ पोहोचताच चेतनने मागून येऊन केतन अग्रवाल यांना जोरदार धक्का दिला. कोणतीही पूर्वकल्पना नसलेले केतन थेट खोल दरीत कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सियाने अत्यंत हुशारीने रडण्याचं आणि घाबरल्याचं नाटक केलं. तिने केतन यांचा पाय घसरून तो दरीत पडल्याचा बनाव रचला आणि स्थानिक लोक व पोलिसांना हा एक दुर्दैवी अपघात असल्याचं सांगितलं. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली होती, मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला या संपूर्ण घटनेवर संशय आला. पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने तपासणी सुरू केली. या तपासादरम्यान
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयास्पद तरुण हुडी घालून वावरताना दिसला, जो घटनेच्या वेळी केतन आणि सिया यांच्या आजूबाजूलाच होता. पोलिसांनी जेव्हा सियाच्या मोबाईलचे फोनचे कॉल रेकॉर्ड्स आणि तांत्रिक विश्लेषण केले, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. सिया ही चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी सतत संपर्कात होती आणि तोच तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला संशयास्पद व्यक्ती होता. पोलिसांनी या पुराव्यांच्या आधारे सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कडक चौकशी सुरू केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या सियाने पोलिसांच्या खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. केतन विग वापरत असल्यामुळे आणि तो नवरा म्हणून नको असल्यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली. वडगाव मावळ न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केवळ बाह्य रूपावरून आणि टक्कल असल्याच्या कारणावरून एका निष्पाप तरुणाचा जीव घेणाऱ्या या उच्च शिक्षित जोडप्याच्या क्रूरतेने समाज मनाला मोठा धक्का दिलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.